राधानगरी तालुक्यातील ठिकपुर्ली गावात झालेल्या प्रचार रॅलीत माजी उपसरपंच रणजित पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या विजयाबाबत ठाम विश्वास व्यक्त केला। गावातील गणेश मंदिराच्या विकासासाठी स्वर्गीय माजी आमदार नामदेवराव भोईटे यांनी दिलेल्या 15 लाख रुपयांच्या भरीव निधीची आठवण करून देत या कार्याची परतफेड मतदार निवडणुकीत नक्की करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। ठिकपुर्ली इथं राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवारांच्या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघातील माजी आमदार के.पी. पाटील आणि अजित पवार राष्ट्रवादी गटाच्या उमेदवाराचा प्रचार दौरा ठिकपुर्ली परिसरात झाला। उमेदवारांचा म्हणायला पाहिजे काय रे? रिपीट. कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघातील माजी आमदार के.पी. पाटील आणि अजित पवार राष्ट्रवादी गटाच्या उमेदवारांचा प्रचार दौरा ठिकपुर्ली परिसरात झाला। यावेळी कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवार उमेश भोईटे, मयुरी भावके, शिल्पा लोखरे या उमेदवारांना घड्याळ या चिन्हासमोरील बटण दाबून विजयी करा असं आवाहन अशोकराव चौगुले यांनी केलं। यावेळी माजी उपसरपंच रणजित पाटील यांनी उपस्थित मतदारांशी संवाद साधला। गणेश मंदिरासाठी निधी मंजूर होण्यासाठी माजी आमदार के.पी. पाटील तसंच बिद्रीचे संचालक उमेशराव भोईटे यांनी सातत्यानं पाठपुरावा केला होता। त्यामुळे गावच्या धार्मिक आणि सांस्कृतिक विकासाला चालना मिळाली। या विकास कामांची जाणीव गावकऱ्यांना असून येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिन्ही उमेदवारांना मतदार मोठ्या मताधिक्यानं विजयी करतील असा विश्वास उपसरपंच पाटील यांनी व्यक्त केला। रॅली दरम्यान गावात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं। विविध विकास कामांचा आढावा घेत मतदारांशी थेट संवाद साधण्यात आला। या प्रचार रॅलीला उमेश भोईटे, अशोकराव चौगुले, नानासो पाटील, विश्वास पाटील, मनोज पाटील, रंगराव मळगे, सुनील पाटील, बंडोपंत चौगले, किशोर शेट्टी, रवींद्र भोईटे, शुभम पाटील, गावातील नागरिक, कार्यकर्ते, मतदार उपस्थित होते।